मी प्रतिभा गलांडे मोरेज वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करत आहे। आज आपण आलो आहोत फलटणला आणि फलटण पासून अगदी 12 किलोमीटरच्या अंतरावर असलेलं हे श्री साई कृषी पर्यटन केंद्र, इथे आज आपण ह्या केंद्राला भेट द्यायला आलो आहोत। तर आपण थोडक्यात सर्वात आधी ह्या पर्यटन केंद्राचे मॅनेजर आपल्यासोबत आहेत, तर आपण सगळ्यात अगोदर सरांची ओळख करून घेऊयात। सर प्लीज तुमचं नाव सांगा। नमस्ते, माझे नाव रमेश राठोड। मी फलटण मिरगाव जवळ असलेले साई कृषी पर्यटन स्थळाचे मॅनेजर आहे। त्याची मी तुम्हाला व्यवस्थित ओळख करून देईल आणि माहिती सांगेल। आता आपण काय करूया सर, प्रत्येक पॉइंटला जाऊन तुम्ही पर्यटकांसाठी कुठल्या वेगवेगळ्या सुविधा देता त्याची माहिती घेऊया। चला, ओके चला। हा एंट्रन्स आहे आणि बाहेरच्या बाजूला पार्किंगसाठी सोय केली आहे। आपण आतमध्ये पाहू शकता की रस्त्याच्या दोन्ही बाजूला किती छान झाडं लावली आहेत, पूर्ण परिसर ग्रीन आहे। लहान मुलांसाठी, इथे लोकांना फिशिंग करण्यासाठी हा मस्त प्लेस आहे। हे शेततळे आहे आणि इथे लोकांना तुम्ही म्हणजे फिशिंग करण्याची सुविधा दिली आहे। बोटिंग वगैरे आहे? हा, बोटिंग होते पण आता सध्याला बंद आहे। पाण्याचा कुठला सोर्स आहे इथे? शेततळ, त्याच्यासोबत अजून काय काय आहे फार्म वरती? कॅनल वरून लिफ्ट आणलेला आहे म्हणजे पाण्यासाठी। आणि एकूण किती क्षेत्र आहे? 6 एकर आहे। 6 एकराच्या क्षेत्रामध्ये हे श्री साई कृषी पर्यटन केंद्र विसावलेलं आहे। हा, इथे पर्यटक आल्यानंतर आपल्या आजूबाजूला दुसरे काही असे अट्रॅक्शन किंवा दुसरे पाहण्यासारखे पॉइंट्स आहेत का? इथं 12 किलोमीटर नंतर वर फलटण मध्ये पुराणे राम मंदिर असं फेमस आहे प्लेस पाहण्यासारखे। आणि हे निंबाळकर असे शिवाजी महाराजांचे 9वे कुळ यांचे वाडा म्हणून ऐतिहासिक पाहण्यासारखं आहे। खूप छान आहे। तुम्ही इथे म्हणजे दोन्ही ठिकाणी पर्यटकांना घेऊन जाता? हा, दोन्ही ठिकाणी घेऊन जातो। ओके, त्याच्यासोबतच तुम्ही शिवार फेरीला घेऊन जातात पर्यटकांना? यस, घेऊन जातो। मग शेतामध्ये आणखी वेगवेगळी कुठली पिके आहेत? आंबा आहे, आंब्याची बाग, चिंच, पेरू आहे, चिकू आहे। फळबाग, फुलबागा वगैरे आहेत? फुलांच्या बागा, फुलांचा जास्वंद वगैरे आहे। आणि अजून दुसरी कुठली पिके घेता सर? आम्ही ज्वारी वगैरे घेतो, गहू, ज्वारी। आणि हा जो मोकळा परिसर आहे ह्याचा वापर कसा केला जातो? म्हणजे पर्यटकांना वेगवेगळ्या आउटडोर ऍक्टिव्हिटी करण्यासाठी ही जागा वापरली जाते का? जेवणासाठी वगैरे, जेवणासाठी, खेळण्यासाठी किंवा वेगवेगळे कार्यक्रम घेण्यासाठी? इथे लहान मुलांना खेळण्यासाठी वेगवेगळी खेळणी दिली आहेत। पर्यटकांसाठी आपण किती दिवसाची ट्रिप इथं ऑर्गनाइज करतो? आम्ही वन डे ची ट्रिप ऑर्गनाइज करतो। वन डे म्हणजे सकाळी किती वाजता येतात ते? सकाळी 6 ला येतात आणि रात्री 8 वाजेपर्यंत थांबू शकतात। 6 ते 8 थांबू शकतात। आणि ह्याच्यामध्ये आणखी राहण्याची सोय नाही अजून आपल्याकडे? नाही, राहण्याची सोय नाहीये। त्यांना घरगुती जेवण मिळतं। दोन्ही व्हेज नॉन व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही, जसे त्यांचं रिक्वायरमेंट असेल त्यानुसार त्यांना जेवण बनवून देतो। आणि किती पॅकेज आहे, म्हणजे किंमत किती आहे एका दिवसाची? 2,500 पासून ते 10,000 पर्यंत आहे। जसे लोकांची संख्या असेल त्यानुसार ते जेवण ग्रुप वरती का? 2,500 म्हणजे ग्रुप वरती आहे। आणि पर पर्सन एकच व्यक्ती आला तर त्याला किती चार्जेस आहेत? त्याला 250 रुपये चार्जेस आहे। आणि लहान मुलांना? लहान मुलांना फ्री आहे। लहान मुलांना फ्री एंट्री आहे। ओके, शिवार फेरी घेऊन जाता ना पर्यटकांना? हो, घेऊन जातो। सर, तुम्ही तुमचा वेळ दिला आणि आम्हाला अतिशय छान माहिती दिली, त्याच्यासाठी मी तुमची मनापासून आभारी आहे। थँक्यू सो मच सर। थँक्यू मॅम।